बोलू शकत असतील तरच उभे करा, नाही तर बसू द्या. इतकी पण गरज नव्हती. असं करू नका दादानो. कॉलिंग भरपूर महत्वाचं आहे. आपली शरीरयष्टी जपणं, स्वतःला जपणं भरपूर महत्वाचं आहे. कॉलिंग करा, आवाज द्या. ओरडलात, कॅच सुटली, चौकार षटकार गेला, काय हरकत नाहीये, काय फरक नाही पडत. एक सामना हातातून निसटला, 10 सामने हातातून निसटले, काही फरक नाही पडत. आपल्याला आयुष्यभर क्रिकेट खेळायचं आहे, इथेच थांबवायचा नाहीये खेळ कोणाचा. अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ थांबलाय अशा कारणाने. आपल्याला आपला खेळ थांबवायचा नाहीये. मॅच चालू करायची का? पहिल्या बॉलवर एक सिंगल आली. बॉल आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला, शॉर्ट मिडला, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता, बॅटला फुंकर मारत हा बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. त्याचा बॉल खोदून काढायचा होता. जयेश मराठे यष्टांच्या पाठीमागे जरी दुखापत झाली असली तरी सुद्धा चांगले यष्टीरक्षण करतायत. सरसवायचा प्रयत्न, बॉल तेजाने तर्रार होता निघून गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल पासून धावांवरती पकड निर्माण करायचा प्रयत्न आतापर्यंत चालू. एकच धाव आली आहे पहिल्या बॉल वरती, ती देखील जोखमीची होती परंतु ती पूर्ण झाली. आणि आता शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. थोडासा लांब ठेवलाय, बाहेर निघून गेलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत कळवतील. कमी गतीचा बॉल भिरकावलाय, फटका फसलाय की काय नाही. सूरज पवारचा प्रयत्न, बॉल त्याच्या आवाक्या बाहेर निघून गेला डीप मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. 6 धाव फलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 8च्या घरामध्ये. 8 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर मांगडेवाडी गावचे सुपुत्र आणि आमचे जवळचे जुने मित्र लहानपणीचे सौरभ दादा शेलार यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालंय. खर तर ठाणे उपनगर शहर, मुंबई उपनगर शहर
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पाटण तालुका, कराड तालुका म्हणून ज्याने कबड्डी खेळत असताना मैदान गाजवले, एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू, त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल. गोषंगी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल. अख्खी माने ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेग भरपूर होता. हवा असं प्रत्युत्तर देऊ शकले नाहीयेत. चांगली फिल्डिंग, एक सिंगल थांबवली. दहा धावा धावफलकावरती. हा बॉल आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये गॅप मध्ये बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. हेमंत यांच्या बॅट मधून चौकार. चांगला स्ट्रोक आपण पाहिलं. पूर्णपणे बॉलला येऊन दिलं बॉडी पर्यंत, तिथून बॅटचा फुईस अगदी शेवटी ओपन केला, दिशा दिली आणि गॅप तिथे भरपूर मोठी होती. बॉल निघून गेला गॅप मध्ये. नक्की मानेचा हा बॉल फटका फसलाय. निलेश माने तिथे तैनात आहे. चुकी झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. जिथे कॅच होती, कॅच ड्रॉप झाली. 2 धावा आल्या, विकेट झाली असती, परंतु सुरक्षित आहे आता हेमंत चिद्रुक. जीवनदान मिळालंय, एक संधी मिळाली. आम्ही कधीचा बॉल अलाउंड द ग्रास. डीपला प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. सिंगल या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक 1ने पुढे सरकला, जाऊन पोहोचला 17च्या घरामध्ये. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. सोडून दिलाय, जाऊन दिलाय, ओळखता आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17 धावा धावफलकावरती. टीम विठला देवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी. चांगला आवाज, चांगला आलाय लॉंग द ग्रास. आर्यने तिथे चुकी होते. लेझी क्रिकेट, लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. चौकार आला या बॉल वरती. जिथे एकच होती सिंगल, तिथे 3 एक्स्ट्रा आल्या आणि या धावा शेवटी फलंदाजी करत असताना 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 4 धावा इथे मॅच जाती. या धावा असतात त्या. हा बॉल भरपूर चांगला होता. बॅकफुटला जाऊन खेळले, फटका बॉल जाईल डी झोन मध्ये.
फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्वतः चाललाय गोलंदाज सूरज पवार, चुकी होणार नाहीये. कॅच इथे पकडलाय, पहिल्या विकेटचं पतन झालंय, पहिला गडी बाद झालाय. हेमंत शिद्रोक मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा इथून पुढे जे सामने आहेत संघ प्लीज आपण वेळेवरती उपस्थित राहा. यानंतरचा सामना JCC नाटोशी विपक्ष श्री गवळेश्वर 11 झंझावाडी अशी मॅच आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस घेणार आहोत. अक्षय दादा लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण यायचंय. फटका चांगला आहे, फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतील. चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून गेला डी झोन मध्ये. झेल पर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटी झेल हातामधून निसटतोय. फटका बसला, चेंडू हवेमध्ये, कॅच वरती जाणं महत्वाचं आहे. निलेश मानेचा प्रयत्न थोडासा अपुरा राहिला. अगदी वेगाने धावला होता बॉलच्या पाठीमागे, परंतु पोहोचू शकला नाही. 2 धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 25च्या घरामध्ये. 25 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3चा शेवटचा बॉल. सूरज पवार आतापर्यंत 8 धावा खर्च राहिलाय. 8 धावा त्याच्या षटकामधून आतापर्यंत आल्या. एक चौकार आला चुकीचा. हो, हा कमी गतीचा बॉल होता, खिचून मारलाय. बॉल जाईल गोशंगी क्षेत्रामध्ये, एक सिंगल मिळेल. 3 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 26. एक गडी बाद टीम विठलाई देवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एका सुस्थितीमध्ये धावफलक. आर्यन ओव्हर नंबर 4 मध्ये. विशाल ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलाच बॉल विशालचा अप्रतिम होता. बॅटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे वैभव, चांगला चेंडूला थांबवलं तिथे. एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. आज अमोल देखील उतरलाय मैदानावरती. आज अमोलला देखील संधी आहे. चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे अमोलला. अरे बॅटने फटका अप्रतिम. निलेश माने तिथे प्रॉपर जज केले बॉलला. चांगली फिल्डिंग, चांगला झेल इथे कंप्लीट केला. अगोदर कुठेतरी जरूर वाटलं की बॉल डोक्याच्या वरून जाईल, परंतु नाही, सावरलं स्वतःला, पाहिलं चेंडूकडे, जज केलं, शेवटी कॅच पकडली. अप्रतिम. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मच्छिंद्र 27च्या घरामध्ये धावफलक. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल आपण पाहतोय हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय. अमोल आहे तिथे. हो, अमोलच्या हातामधून कॅच निसटला. एक सिंगल तिथे मिळाली. कॅच पकडायला पाहिजे होती अमोलने, जागा बनवली असती. चुकी करतोय अमोल. हरकत नाहीये, भरपूर कमी वयामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
टप्प्याचा बॉल पायामध्ये टाकला होता. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 आणि ओव्हर नंबर 4 भरपूर धावा रोखण्याचा मानस राहिला. ओव्हर नंबर 1 मध्ये देखील धावा थांबल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये गेला. जयेश मराठे प्रयत्न करत होते. बॉल तिथे गेला गोशांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथे मिळाली आहे. खर तर खासियत आहे 4 षटकं हाताळली. एकच व्हाईट बॉल आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी चारही गोलंदाजांची राहिली. 4 षटकांच्या अखेर धावफलकावरती धावा 30 आणि 31 धावांचं टार्गेट आहे. 31 धावा बनवायच्या आहेत. मानादेवी स्पोर्ट्स सम्राट टीमला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24. चला टॉस साठी या. मी आवाज देतो. JCC नाटोशी विपक्ष गवळेश्वर 11 झंझाळवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या. पंकजदादा तोळसनकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. आज त्यांची देखील हजेरी राहिली आहे या स्पर्धेसाठी. नाटोची टीम अक्षयदादा या लगेच. अक्षयदादा शिर्के कॅप्टन JCC नाटोची टीमचे. नरमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो इथे टॉस होतोय. यांचे आगमन झालंय. वेलकम आपलं स्वागत आहे. पंकज साहेब तोळसनकर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण इथे घेतोय. JCC नाटोशी विपक्ष गवळेश्वर 11 झंझाळवाडी अशी मॅच. त्या मॅच इथे टॉस होतो. चित्रकोटे टीम चला लगेच जास्त वेळ घेऊ नका. गवळेश्वर 11 झंझाळवाडी टीम नाणेफेकी जिंकला. लगेच निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॉल द्यायचा आहे.
तिसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल आशिषचा. काय बॉल होता, बाहेरच्या बाजूला दिशा बदलणारा हा बॉल सूरज पवारला मैदानाच्या बाहेरची दिशा दाखवतोय. पहिल्याच बॉलवरती सूरज पवारला चले जावचा इशारा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ची टीम तुम्हाला फिल्डिंग करायची आहे तर तुम्ही देखील तयार राहा. अख्खी माने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. हा बॉल जाऊन दिलाय, सोडून दिलाय. चांगली गोलंदाजी आशिषची आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती बांधून ठेवलंय पहिल्या 2 बॉलवरती. यावेळेस फ्लिक केलंय, दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सन्मान दिला या बॉलला. भरपूर चांगला बॉल होता. आशिषचा हा बॉल यष्टीरक्षक थोडासा उशीर करतोय. बॅट उशिरा पोहोचली होती कॉपिंग क्रीज वरती. यष्टीरक्षक थोडासा लेट झाला आणि जागा वाचवली फलंदाज विशालने. हो, यावेळी जोरकस मारायचा प्रयत्न, विकेटचं पतन. यावेळेस देखील सेम टू सेम बॉल आणि आता फसवलं फलंदाजाला. यष्टीरक्षकाने केली कमाल. चांगली गोलंदाजी. ज्यावेळेस आशिष गोलंदाजी करत असतो, अरविंद विकेट किपिंग करत असतो, त्यावेळेस या दोघांमध्येच खेळ होतो. फलंदाज फक्त मध्ये उभा असतो आणि या दोघांमध्ये एक चांगला खेळ रंगलेला असतो. तोच खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलर तोच आहे, ओव्हर नाही झाला. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. स्लिप थोडासा मागे राहिला, थोडासा लांब राहिला आणि बॉल निघून गेला. गोशांकिक क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली. 2च धावा धावफलकावरती. 2 महत्वपूर्ण विकेट्स पाठीमागे पाठवल्या आशिषने. चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 मध्ये.
बॉल आणि आता असणार आहे फ्री हिट. निलेश माने फ्री हिटचा बॉल फेस करेल. 4च्या घरामध्ये धाव फलक. यावेळेस चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. हा एक नो बॉल आहे. 9+6. आता गोलंदाज बदलावा लागेल. 2 बिमर नाही चालणार. नवीन गोलंदाज लगेच चला. 11 धावा धावफलकावरती. आता प्रवीण आलाय. हेमंत आपल्याला पाहायला मिळतील आता. एकच बॉल झालाय. सोडून दिलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 12च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट चालू आहे. फ्री हिट लागू असणार आहे निलेश कडे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते तिथे. 13च्या घरामध्ये धावफलक जातोय. 2 बॉलचा खेळ झालाय. निलेश मानेसाठी हा बॉल जर का पाहिलं तर दोन्ही पाय हवेमध्ये उचलले होते. त्यानंतर स्क्वेअर कट करायचा होता. हा चेंडू भरपूर चांगला बॉल निघून गेला निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फटका चांगला आहे. कॅच इथे पकडली जाते. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर 4 बॉल 13 स्कोर. 15 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 बॉल अजून बाकी असतील. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अक्की मानेवरती संपूर्णपणे लक्ष असणार आहे आता पूर्ण टीमचं. साठी हा बॉल कमी गतीचा होता. समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. लास्ट बॉल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा. या बॉल वरती धावा महत्वाच्या. कमी गतीचा हा देखील बॉल वैभवला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती.
किरणचा हा बॉल पहिलाच वेग भरपूर होता. अक्की मानेने दिशा दिली आहे. बॉल गेला गोशांकिक क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. 11 मध्ये करायचे 17. 11 चेंडू आणि 17ची गरज आहे. अक्की मानेला आता संघाची जबाबदारी उचलून खांद्यावर घ्यावी लागणार आहे. सोडून दिलाय हा बॉल. बाहेर होता, नाकारलाय पंचाने. येस, इट इज अ वाईट बॉल. आणि ह्याच्या दोन दोन तीन सहा चिकन बिर्याणी. इतका बसलाय चेंडू हवेमध्ये. आशिष धावतोय धावतोय. कॅच ड्रॉप. पूर्णपणे श्वास रोखून धरला होता या कॅच साठी. आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जण बघत होता. कॅच शेवटी अगदी ड्रॉप झाली. इतका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅच इथे काय घडलंय? बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. जीवनदान मिळालं अक्की मानेला. षटकार आलाय. ताकद कमी होती, परंतु चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. सुरक्षित राहिला अक्की माने. कशा पद्धतीने आता बॅक करेल? किरणचा मात्र चांगला बॉल होता. किरणने फसवलं होतं. साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची. गोलंदाज काय करणार आहे? हो, कमी गतीचा बॉल. अक्की मानेला थांबवलं, पूर्णपणे जागेवरती उभा केलाय. 22च्या घरामध्ये धावफलक 22 धावा. 8 मध्ये 9 करायचे आहेत अजूनही. फटका अप्रतिम आहे. हा ट्रॅकर होता. पिकअप स्ट्रोक. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तो थांबला होता, बराच वेळ शांत होता, परंतु आता शांत बसणार नाहीये. 3 पाहिजे. 3 धाब्यांची आता गरज आहे विजयासाठी मानादेवी स्पोर्ट्स आंबरक संघाला. ती कॅच जर का झाली असती मॅच मध्ये, मजा आली असती. कमी गतीचा बॉल होता. दिशा खराबे, व्हाईट बॉलचा इशारा. 2 बनवायचे आता. 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 7 मध्ये 2 करायचे आहेत. ए भाग्या खेळला. नो बॉलचा इशारा इथे. मॅच होते इथे. फिनिश. सामना संपलाय. 9+1 अशा 2 आणि या 2 धाव्यांनी मॅच इथे विजयी झाला संघ मानादेवी स्पोर्ट्स आंबरक. एकतर्फी बॅटिंग राहिली आकाश मानेची. या सामन्याचा हिरो देखील तोच आहे, अक्की माने, सामनावीर. पूर्णपणे संघ अडचणीमध्ये अडकला असताना संघाची जबाबदारी त्याने उचलून स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि जिंकवून दाखवलं. चला नाटोशी टीम, JCC नाटोशी लगेच आपण उतरा मैदानाच्या आतमध्ये.